नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा एस-आय-आर फॉर्म घर बसल्या कसा भरायचा ही संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तुम्हाला कुठेही न जाता, कुणाला नाही विचारता तुम्ही स्वतः हा फॉर्म भरू शकता. इतक्या साध्या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर चला व्हिडिओला जास्त उशीर न करता हा फॉर्म कसा भरायचा हा तुम्हाला मी 2 मिनिटात सांगणार आहे. तर बघा, फॉर्मच्या सुरुवातीला तुम्ही बघा, इथे तुमचं नाव इथे दिसतंय. त्यानंतर तुमचा ओळख क्रमांक इथे दिसणार आहे. तुमचा पत्ता तुम्हाला इथे दिसणार आहे. तुमचा ॲड्रेस हा आणि भाग क्रमांक आणि हा तुमचा BLO त्याचं नाव आणि मोबाईल नंबर तुम्हाला दिसणार आहे. तर ही सर्व माहिती तुम्हाला इथे वरती तुमची दिसणार आहेत. तर महत्त्वाच्या या फॉर्ममध्ये 3च मुद्दे आहेत, लक्षात घ्या. हा 1, 2 आणि 3. तर लक्षात घ्या, महत्त्वाचं जाणून घ्यायचं याच्यामध्ये. तर हा जो कॉलम आहे हा कोणी भरायचा आहे? ज्याचं नाव इथे मी तुम्हाला दाखवतो. ज्याचं नाव 2002 च्या पहिल्याच्या यादीमध्ये असेल तर त्यांनाच हा कॉलम भरायचा आहे. लक्षात घ्या. हा कॉलम कुणाला भरायचा आहे? 2002 च्या पहिले जर तुमचं नाव असेल त्यांनाच हा फॉर्म इथं कॉलम भरायचा आहे. त्यांना हा भरायचा नाहीये आणि इथं तर त्यांना सगळ्या दोघांनाही भरायचं. तर लक्षात घ्या, 2002 च्या पहिले जर इथं कोणाचं नाव असेल तर त्यांनाच इथे हे भरायचे. तर मी तुम्हाला माहिती भरून दाखवतो. तर लक्षात घ्या, 2002 च्या पहिले जर नाव असेल तर तुम्हाला इथे तुमची माहिती भरायची. बघा, मतदाराचे नाव 2002 च्या यादीमध्ये तुम्ही नाव बघा तुमचं. तर तुमचं जे काय असेल ते नाव तुम्हाला टाकायचं आहे. तर माझ्या केसमध्ये तुम्हाला मी फॉर्मच भरून दाखवतो. तर बघा, तर तुम्हाला असं तुमचं नाव टाकायचं आहे 2002 च्या यादीच्या प्रमाणे. त्यानंतर तुमचा ओळख क्रमांक उपलब्ध असला तो लिहा. जो काही ओळख क्रमांक असेल तुमचा तो तुम्हाला इथं लिहायचा आहे. त्यानंतर तुमच्या नातेवाईकाचं नाव, तुमचं नातेवाईकाचं कोणी वडील, आई यांचं नाव तुम्हाला लिहायचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी त्यांचं नाव लिहू शकतात. तर त्याप्रमाणे त्यांचे नाते, ओके, त्यांचं नातं काय आहे? वडिलांचं नाव लिहिलं तर वडिलांचं नातं लिहा, वडील असं. आणि आईचं नाव लिहिलं तर आईचं नातं लिहा असं, ओके. तर तसं तुमचा जिल्हा काय तो लिहा. तर तुमचं राज्य कोणतं आहे ते लिहा. आणि मतदारसंघ तुमचा कुठला आहे, जो काय असेल तो तुमचा तो मतदार संघ लिहा, ओके. तर ही माहिती तुम्हाला 2002 च्या यादीवाल्यांना भरायची आहे. लक्षात घ्या, ही माहिती तुम्हाला फक्त 2002 मध्ये जर तुमचे नावं असतील तर त्यांनाच ही माहिती भरायची. त्याप्रमाणे तुम्ही आता खाली या. तर बघा, इथपर्यंत झालं. त्यानंतर तुमचा मतदारसंघ क्रमांक किती आहे, म्हणजे तुमचा तालुक्याचा जो एसी नंबर असतो तो एसी नंबर लिहा, जो काय असेल तो. तुमचा यादी भाग क्रमांक किती आहे तो तुम्हाला लिहावा लागेल. हा अनुक्रमांक किती तुमचा तो लिहावा लागेल. तर लक्षात घ्या, ही जी माहिती आहे ही तुम्हाला कुठे मिळेल? तुमच्या BLO कडे. लक्षात घ्या, ही माहिती तुम्हाला तुमच्या BLO कडनं टाकायची आहे. तर ही माहिती तुम्ही तुमच्याप्रमाणे BLO कडनं विचारून तुम्हाला टाकायची आहे. लक्षात आलं? त्यानंतर इथं बघा, इथंच ज्याची ही माहिती भरलेली आहे त्याचंच इथं जन्मतारीख. लक्षात घ्या. आता ही जन्मतारीख किती येईल ही लक्षात घ्या. ही माहिती कोणाची असणार आहे? ज्यांचं वय वर्ष हे 45च्या पुढे असणार आहे. 45, 50, 60च्या पुढे जे असणार आहे त्यांचे 2002 यादीमध्ये नाव असणार आहे. तर त्यांची जन्मतारीख मे बी 1965, 55 अशी असणार आहे. तर लक्षात घ्या, यांची जन्मतारीख तुम्हाला इथे टाकायची. त्यानंतर यांचाच आधार कार्ड क्रमांक तुम्हाला इथे टाकायचा आहे. लक्षात घ्या, यांचाच मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे, जो काय असेल. लक्षात घ्या, जो काही मोबाईल नंबर असेल तोच तुम्हाला इथे टाकायचा आहे. लक्षात आलं? त्याच्यानंतर यांचीच माहिती तुम्हाला वडिलांची टाकायची. बघा, लक्षात घ्या, यांच्या वडिलांची. आता सोपान वसाने जे कोणी मी लावलेले त्यांच्यात पूर्ण लावली तुम्ही इथे लिहित आणि त्यांचेच वडील तुम्हाला इथे टाकायचे. लक्षात घ्या, वडिलांचाच मतदान कार्ड क्रमांक यांच्या वडिलांचं. मी लक्षात घ्या, मी तुम्हाला 2002 च्या पहिल्याच्याच माणसाचं भरून दाखवतोय. 2002 च्या नंतरच्या लोकांचं तुम्हाला मी नंतर भरून दाखवतो लगेच. तर हे 2002 च्या आधीच्या लोकांचं. लक्षात घ्या, मतदार ओळखपत्र तुम्हाला इथे टाकायचं आहे. यांच्या वडिलांचं, लक्षात घ्या, यांचंच मतदान क्रमांक तुम्हाला टाकायचं आहे. नंतर आईचं नाव, यांच्या आईचं नाव. लक्षात घ्या, जे काय असेल ते मी तुम्हाला इथे XYZ लिहून दाखवतोय. तर यांच्या आईचाच मतदान क्रमांक तुम्हाला इथे टाकायचा आहे. लक्षात घ्या, ओके. जो काय असेल, EN लिहिलेला असेल, ZZ जे काय असेल तुमच्या मतदान कार्ड प्रमाणे लागू असलं तर ही महत्वाची गोष्ट आहे. मतदान कार्ड क्रमांक असल्यास टाकायचा आहे तुम्हाला. असेल तर इथे टाकायचा, नसेल तर तुम्हाला तो टाकायचा नाहीये. त्यानंतर यांच्या पत्नीचं, आता हे जे कोणी आहेत मी तर नाव टाकलंय, तर यांच्या पत्नीचं नाव तुम्हाला इथे टाकायचं. लक्षात घ्या, जे कोणी असेल मग त्याच्या पत्नीचं पूर्ण नाव टाकायचं. जसं मी तुम्हाला सांगतोय तर तुम्ही तर तुम्हाला त्यांचं पूर्ण नाव टाकायचं. लक्षात घ्या, त्यांच्या पत्नीचं तुम्हाला पूर्ण नाव टाकायचं आहे, ओके. त्यांच्या पत्नीचा ओळख क्रमांक असल्यास मतदान ओळख क्रमांक तो तुम्हाला इथे टाकायचा आहे, ओके. तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला 2002 च्याच लोकांची इथे भरायची आहे. 2002 च्या आधीच्या लोकांची माहिती इथे भरायची नाही. हे तुम्ही लक्षात घ्या, हे महत्वाचा मुद्दा आहे. लक्षात आलं?
हा कॉलम फक्त 2002च्या लोकांनी हा एवढा एक कॉलम भरायचा आहे आणि हा एवढा एक कॉलम भरायचा आहे. लक्षात घ्या. हे फक्त 2002च्या आधीच तुम्ही लक्षात घ्या. हे फक्त 2002च्या लोकांनी भरायचं आहे. त्याच्यानंतर इथे खाली बघा त्यांची सही जे कोणी व्यक्ती आहे त्यांची सही त्यांना इथं करायची. जे काही XYZ सही असेल त्यांना तिथे करायची आणि जो कोणी सही करणार असेल त्याचं नातं नमूद करायचं. म्हणजे ज्यांच्या बायकोने सही केलं तर बायकोचं नाव. ओके, तर बायकोचं नाव येईल. त्याच्यानंतर आईने सही केलं तर आईचं नाव. जे कोणी असं सही करणार असेल तर त्यांचं इथं रिलेशन जे असेल ते तुम्हाला त्याचं नाव नातेसंबंध नमूद करायचं आहे. तर हे तुम्हाला लिहायचं आहे फक्त 2002च्याच फॉर्मचं. ओके, हे समजून घ्या सगळ्यांनी. तर आता 2000 नंतर म्हणजे 2002 नंतर पासून तर आतापर्यंत जे मतदार आहेत, जे मतदार करतायत, त्या मतदार बंधू भगिनींनी काय करायचं, हा त्यांचा हा दुसरा एक फॉर्म मी दिलेला तुम्हाला. तर हा तुम्हाला मी सांगतो तो त्यांनी कसा भरायचा. बघा, हा एक कोरा फॉर्म आहे. तर याच्यामध्ये आपण बघूया 2002च्या नंतरच्या लोकांनी कसा फॉर्म भरायचा. तर महत्वाची गोष्ट एक तुम्हाला सांगायचं राहिलं की ते तुम्हाला फोटो लावायचा आहे. हा, ते सांगायचं राहून गेलं. फोटो तुम्हाला इथे लावायचा आहे. ज्यांचा तुम्ही फॉर्म भरताय त्यांचा तुम्हाला इथं फोटो पण लावायचा आहे. ही महत्वाची बातमी आहे. हे सगळ्यांनी लक्षात घ्या. आता आपण नवीन फॉर्म भरूया. आता हा कसा यायचा आपला 2002च्या नंतर. लक्षात घ्या, हे नंतरच आहे. ओके, आणि पहिले जो पाहिला तो आपण 2002च्या आधीचा आहे. तर 2002च्या नंतरच्या लोकांनी लक्षात घ्या, इथे तुमची काहीही एक माहिती भरायची नाही. लक्षात घ्या, 2002 नंतरच्या लोकांना इथे काहीही एक भरायचं नाहीये. तुमचा एक फोटो इथे लावायचा आहे. बघा काय काय सांगतो. 2002च्या नंतरच्या लोकांनी एक फोटो इथे लावायचा आहे. त्यानंतर लक्षात घ्या, आता इथं काय दिलं नीट वाचा. हे बघा, तुम्हाला वाचून झूम करून दाखवतो मी. बघा इथे वाचा तुम्ही काय लिहिलंय. तुम्ही वाचू शकता. बघा, वरील रकान्यात ज्यांचे नाव नमूद आहे त्यांच्या नातेवाईकाच्या मागील SIR मधील तपशील. लक्षात घ्या, म्हणजे इथं तुम्ही तुमच्या 2002 म्हणजे तुमचं नाव आहे आता, म्हणजे तुमचं 2002च्या आधी नाव नसेल, तुमच्या आईवडिलांचंच नाव असेल, तर इथं तुम्हाला तुमच्या आईवडिलांचं नाव लिहायचंय. लक्षात घ्या, तुमची माहिती नाही भरायची. तुमची माहिती तिथे आहे, बरोबर आहे. इथं तुमचं सगळं उद्धार नंबर, भाग नंबर सर्व काही आहे. तर तुम्हाला तुमच्या आईवडिलांचं नाव लिहायचंय, जे तुमचं आईवडिलांचं असेल. लक्षात, SIR प्रमाणे म्हणजे तुमच्या आई वडिलांची वय माहीत, नातेवाईकांचं मागील SIR मधील तपशील. तर नाव कुणाचं, आईचं लिहा किंवा वडिलांचं लिहा. लक्षात घ्या, तुमच्या SIR 2002 मध्ये नाव चेक करा कुणाचं आहे, तीच माहिती तुम्हाला यांची इथं लिहायची. त्यानंतर त्यांचा ज्याचं तुम्ही नाव लिहाल त्याचाच तुम्हाला मतदान क्रमांक लिहायचा. लक्षात घ्या, इथं काय मतदान ओळख क्रमांक. नाव झालं, मतदान ओळख क्रमांक तुम्हाला उपलब्ध असल्यास असं लिहायचं आहे. त्यानंतर नातेवाईकाचे नाव. लक्षात घ्या, आता नातेवाईक काय आहे तर त्यांचं तुम्हाला नाव लिहायचं. तर काय नातेवाईक आहे तर तुम्हाला त्यांचं नाव लिहायचं आहे. त्याच्यानंतर त्याचं नातं कोण आहे, आई आहे, वडील आहे, तुम्हाला ते नातं लिहायचं इथं. लक्षात घ्या. त्याच्यानंतर जिल्हा, तो तुमचा जिल्हा असेल, तुमचा कुठला जिल्हा तुम्ही असेल तो लिहू शकता इथं. त्यानंतर राज्य महाराष्ट्र, आपण ज्या राज्यातनं बिलॉंग करतो महाराष्ट्र. त्याच्यानंतर त्याच्या मतदारसंघाचे नाव, जे काय मतदारसंघ असेल तुमचावाला, तर तुम्हाला तो मतदारसंघाचं नाव लिहायचं आहे. मतदारसंघ क्रमांक, तर बघा तुमचा जो क्रमांक असेल तो यादी भाग क्रमांक आणि अनुक्रमांक. हे तुम्हाला कुठे मिळेल, तुमच्या BLO कडे. लक्षात घ्या, हे तुम्हाला तुमच्या BLO कडे मिळणार आहे. तर त्यामुळे तुम्हाला हे तिथं लिहायचं आहे. त्याच्यानंतर बघा ही माहिती इथं तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जन्मतारीख लिहायची. तुमचं वरती नाव आहे इथं बघा, ज्याचं नाव आहे त्याची जन्मतारीख तुम्हाला लिहायची आहे. लक्षात आलं, ही जन्मतारीख तुम्हाला तुमची लिहायची आहे. त्याच्यानंतर जी काय असेल तुमच्यावाली 1995 92 जे काय असेल ते लिहायचे. त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर, तुमचा आधार कार्ड नंबर लक्षात घ्या, ज्यांची माहिती आहे 2002 नंतरची त्यांचा आधार कार्ड नंबर. त्याच्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर. लक्षात घ्या, जो काही मोबाईल नंबर असेल तुमचा तो मोबाईल नंबर तुम्हाला लिहायचा आहे. वडिलांचे नाव. लक्षात घ्या, जर तुम्ही आता वडिलांचे नाव कोणाचे लिहायचं, इथं जी माहिती ज्याचं नाव आणि हा फॉर्म आहे त्यांच्या वडिलांचं नाव. लक्षात घ्या, ही माहिती महत्वाची आहे. त्यानंतर त्यांचा ओळख क्रमांक, जो मतदान ओळख क्रमांक असेल तो लिहायचा तुम्हाला. तर त्यांच्या आईचं नाव. लक्षात घ्या, त्यांच्या आईचं नाव, ज्यांचं इथे फॉर्म आहे त्यांच्या आईचं नाव लिहायचं इथं. त्यानंतर त्यांच्या ओळख क्रमांक जो काय असेल तो नमूद असल्यास तो लिहायचा आहे. आता यांचं लग्न होईल असेल त्यांच्या बायकोचं नाव आणि त्याचा ओळख क्रमांक. लक्षात घ्या, तर ही माहिती तुम्हाला लिहायची. सपोज जर ती एखादी लेडीज असेल तर लेडीजच्या केसमध्ये तिच्या माहेरचं नाव इथे. लक्षात घ्या, SIR मध्ये तुम्ही जेव्हा लिहिशाल, जर इथं जर एखादी लेडीज असेल तर तिच्या आई वडिलांचं हे माहेरची माहिती सर्व येईल. त्यांच्या माहेरचे सगळे
डिटेल्स तुम्हाला इथे टाकावं लागणार आहे. तर त्याचप्रमाणे हा फॉर्म असणार आहे. तर त्याच्यानंतर तुम्हाला इथे बघा शेवटी एक सही तुम्हाला इथं करायची आहे. जो कोणी फॉर्म भरून देणार त्यांच्याकडे तो त्याची सही करायची आहे. स्वतः आलं तर स्वतः करा, नसेल तर नातेसंबंध कोणी असेल ते त्यांचं नाव इथे लिहा. ओके. आणि हा असा फॉर्म यामध्ये तुम्ही लक्षात घ्या, महत्वाची गोष्ट काय आहे की 2002च्या लोकांसाठीचा फक्त हा एक कॉलम आणि हा एक कॉलम हा महत्वाचा आहे. तर तुम्हाला ही माहिती त्यांना भरायची नाहीये, तर हीच माहिती तुम्हाला एवढी भरायची आहे. तर हा महत्वाचा अतिशय फॉर्म आहे. तर अतिशय सोप्यापणे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. जर तुम्हाला कुठली काही अडचण असल्यास तर मला नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तोपर्यंत पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.